अनेकदा आपण भेंडीची भाजी बनवतो आणि भेंडी साफ करताना आपण त्याची देठं आणि टोकं असतात ती फेकून देतो. तर आज आपण भेंडीच्या त्याच देठांना आणि टोकांपासनं एक इंटरेस्टिंग अशी चटणी करणार आहोत, ज्याला मी नाव दिलेलं आहे नो वेस्ट भेंडी चटणी. ही चटणी कशी करायची सगळं सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण नो वेस्ट भेंडी चटणी करणार आहोत आणि ही चटणी खूप अफलातून लागते. टिफिनमध्ये न्यायला सुद्धा ही एक परफेक्ट ऑप्शन आहे आणि चटणीसाठी लागणारे जे काही साहित्य आहेत ते आपल्या घरच्या घरी उपलब्ध असतात. तर चला लगेचच सुरुवात करूया. तर झिरो वेस्ट भेंडी चटणी करण्यासाठी अर्थातच इथे मी एक पॅन घेतलेला आहे. व्यवस्थित आपल्याला तो पॅन गरम होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे जे देठं आहेत भेंडीची आणि जी टोकं आहेत ती व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत. या देठांमध्ये आणि टोकांमध्ये खूप चिकटपणा असतो आणि आपल्याला तो चिकटपणा घालवायचा आहे. त्याच्यासाठी मंद आचेवर आपल्याला हे भेंडीची जी टोकं आणि देठं आहेत ती आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत. भेंडीचे हे देठ आणि टोक जे आहे हे फ्राय करायच्या आधी आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. 3-4 वेळा पाण्यातनं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे ती टोकं आणि देठं, कारण या देठांना कधी कधी माती वगैरे असते आणि धूळ वगैरे असते. सो ही देठं व्यवस्थित पाण्यातनं 3-4 वेळा आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि मगच आपल्याला ही वापरायचे. साधारण 2 मिनटं मी हे परतवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता सगळा चिकटपणा निघून गेलेला आहे. या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, ही भेंडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. तर भेंडीची देठं आणि टोकं व्यवस्थित आपली फ्राय करून झालेली आहेत, ड्राय रोस्ट करून झालेली आहेत. त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित आपल्याला तापून द्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला साधारण 1 ते 1.5 चमचा चणा डाळ घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायची. चणा डाळ भाजत आली की त्याच्यामध्ये आपल्याला साधारण परत 1 ते 1.5 चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि ती देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची. उडदाची डाळ भाजत आली की त्याच्यामध्ये आपण साधारण 10 ते 12 मेथ्याचे दाणे घालणार आहोत आणि ते देखील आपण ह्याच्याबरोबर परतून घेणार आहोत. इथे माझ्याकडे सुक्या मिरच्या आहेत. सुक्या मिरच्या पण आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि त्या देखील व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या. त्या ज्या परतून घेतलेल्या भेंड्या आहेत किंवा देठं आणि टोकं आहेत ते देखील याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परत मिक्स करून परतून घ्यायचे. आता हे व्यवस्थित आपलं परतून झालेलं आहे. आता हे आपण थंड करून घेणार आहोत आणि थंड करून झाल्यावर आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे. तर इथे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता ते मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. सो मी मीठ ऍड करतोय. त्याच्यानंतर आपल्याला थोडं लाल तिखट घालून घ्यायचंय, कारण या सुक्या मिरच्याच आपण घातलेल्या आहेत लाल, त्याच्यामुळे आपण थोडं तिखटासाठी किंवा तुमच्या आवडीनुसार आपण थोडं लाल तिखट घालायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडी चिंच घालायची आहे, म्हणजे छान आंबट कडू गोड असं किंवा अशी चटणी होणार आहे. आणि आपल्याला थोडं गुळही घालून घ्यायचं आहे. इथे मी गुळाची पावडर घेतलेली आहे. तुम्ही एक छोटा गुळाचा तुकडा घातलात तरी चालणार आहे. आता हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी वाटून घेतलेलं आहे आणि असं आपण थोडं ओबडधोबड मिक्सचर करून घेतलेलं आहे. आता आपण पुढची कृती बघूया. तर मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे. आता आपल्याला चटणीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी ते परत मी तोच पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम होऊन द्यायचंय. थोडी मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली पाहिजे. त्याच्यानंतर जिरं घालून घ्यायचंय. हिंग घालून घ्यायचंय आणि 7-8 कढीपत्त्याची पानं देखील आपल्याला घालायची आहेत आणि फोडणी छान खमंग फोडणी बसली पाहिजे. फोडणी व्यवस्थित बसलेली आहे. आता हा जो वाटलेला मसाला आहे किंवा ही जी चटणी आहे ती देखील याच्यात आपल्याला परतून घ्यायची आहे. म्हणजे काय होणार आहे, उरलेला जो काही चिकटपणा असेल तो चिकटपणा देखील व्यवस्थित निघून जाईल.
सो अशा प्रकारे ही झिरो वेस्ट किंवा नो वेस्ट भेंडीची चटणी रेडी झालेली आहे. खूप सुंदर सुवास येतो आहे आणि ही चटणी तुम्ही भाकरी बरोबर, भाताबरोबर किंवा चपाती बरोबर, पराठ्यांबरोबर पण खूप छान लागते. इवन टिफिन मध्ये न्यायला सुद्धा पण खूप सुंदर ऑप्शन आहे हा. सो नक्की ट्राय करा. आता आपण ही चटणी सर्व करून घेऊया. सो इथे आपली झिरो वेस्ट भेंडी चटणी रेडी झालेली आहे. तर बघितलं मित्रांनो, नो वेस्ट किंवा झिरो वेस्ट भेंडी चटणी रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करून बघा आणि ती कशी होते त्याच्या कमेंट्स मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. अधिक अपडेट्स आणि माहितीसाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला तर मग भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.